पानोलकर, त्या सोहनींच्या ऑर्डरचे डिटेल्स मला जरा मेल करून ठेवा प्लीज. येस सर. हां, आणि अजून एक, आज दुपारी आपल्या स्टाफची एक मीटिंग अरेंज करा. मला याच संदर्भातले जरा इन्स्ट्रक्शन्स आणि बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत. हां, ओके सर. ऑलराईट, थँक्स. बाय द वे सर, नूतन वर्षाच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा. अरे, तुम्हालाही नवीन वर्ष खूप सुखसमृद्धीचं जाऊ. धन्यवाद. सर, मैं कम इन. कम इन आनंद. सर, तुम्हाला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा. तुम्हाला मला विश करायची इच्छा दिसत नाहीये. नाही, तसं नाही आहे. पण काय ना आनंद, तू कधी सिरियसली बोलतोस आणि कधी सरकॅस्टिकली, काही कळतच नाही. असो, बस. अरे यार, ते आतापर्यंत तुला कळायला हवं होतं. दुर्दैव माझं. कारण काय, आपल्यामध्ये कितीही मतभेद असेल तरी आपण चांगले मित्र आहोत यार. हे दिवसांदिवस तू विसरत चाललायस, मी नाही. मी काय तुझा वेल विशर होतो आणि राहणार. झालं, नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी लेक्चर देऊन झालं. अरे नाही यार. ठीक आहे, तुलाही नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा. हो, फायनली, थँक्यू. मग आज कोणी उभारली गुढी? राधिकाने. राधिका वहिनीनी. तू अलाव केलंस? मला काही सुचलंच नाही रे. म्हणजे अथर्वही मागे लागला होता, राधिकाही होती, सो म्हटलं ठीक आहे. पण काही म्हण आनंद, राधिकामध्ये बराच बदल जाणवला. खूप फरक पडलाय. बदल म्हणजे? हा, म्हणजे ती छान तयार होऊन वगैरे आली होती आणि म्हणजे नेहमी असते तशी दिसत नव्हती ती. पूर्वी कसं बावळटासारखी राहायची ना, तशी नव्हती दिसत. म्हणजे बरी दिसत होती जरा. म्हणजे तुला शोभेल अशी? बघा गुरु, जशी शनाया तुला आवडली तशा वहिनी सुद्धा कोणालाही आवडू शकतात. आनंद, हाऊ डेअर यू से दिस? का काय चुकीचं बोललो का मी? पुरुषांना जसं लग्न मुलं झाल्यानंतर एखादी बाई आवडू शकते, तसंच एखादी बाईला लग्न झाल्यानंतर मुलं झाल्यानंतर एखादा पुरुष आवडला तर त्यात गैर काय आहे? तुला एक परस्त्री आवडली होती, तिच्यासाठी तू स्वतःच्या बायकोला घराबाहेर काढलंस, मुलाला दूर ठेवलंस. आणि आता जर वहिनींना कोणी आवडलं तर ते योग्यच आहे ना. आणि त्यांना का कायम तुझ्यासारखा पुरुषासाठी झुरत बसावं? आनंद, काय बोलतोयस तू? हाँ, क्या भाई, अगर आपको जैसे अपनी लाइफ एंजॉय करनी है वैसे हर किसी को अपनी लाइफ एंजॉय करने का हक है. त्यांना पण असं वाटू शकतं की आपला एक मित्र असावा, एक कंपॅनियन असावा. राधिका तशी नाही आनंद. ओके, नव्हत्या, ते बदलले असं आता तूच म्हणालास ना. मग क्या ना, अगर एक पति कोई चीज करे तो वही चीज अपनी पत्नी भी कर सकती है. ये सुनने की तैयारी एक पति को रखनी चाहिए. इनफ. आनंद, मी ऐकून घेतोय म्हणून काय वाटेल ते बोलू नकोस. हा, बघ, राधिका किती बदलली तरी ती कधीही दुसऱ्या पुरुषाचा विचार करू शकत नाही. आणि मग शनायाचं काय? काय शनायचं काय? शनाया काय म्हणजे आता आता आली आहे ना तुझ्या लाईफ मध्ये. एका मॅरिड माणूस सोबत तिचं अफेअर आहे. अशा मुलीला एखादा पास्ट असू शकतो नाही, फ्युचर पण वेगळा असू शकतो.
कारण का माहित आहे का? कारण सगळ्या मुली राधिका वहिनी सारख्या नसतात. एनिवे, मी तुला गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा द्यायला आलो होतो, ते झालं. आणि काय निघतो मी, बरीच कामं करायची आहेत मला अजून. चलो, हॅव अ गुड डे, टेक केअर. आनंद म्हणाला तसा शनायाचा काही पास्ट असू शकतो का? पण तसं असतं तर मला कधीतरी कळलं असतं. मी तिला कधीच तिच्या पास्ट विषयी काही विचारलं नाही. खरंच तिच्या आयुष्यात याआधी कोणी आलं असेल का? कसा आहेस तू? तू किती दिवसांनी फोन केलास? तू काय कुठे आहेस तू आता? ओ मी कधी आलास तू? सो गुड. काय बोलतो? कुठे आहे तू आता? ओ गॉड, इट वाज सो हॉट. अच्छा. नाही 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 नाही. बाय, सी यू. पण लक्षात ठेव, तुम्हाला परत कॉल करायचा नाहीये, ओके? नाही तर तुला ब्लॉक करेन ना मी आता. आणि तुला डाऊट बीट घ्यायचं असेल ना, प्लीज घेऊ नकोस, मला इरिटेट होतं ते. हाय. हाय, बोल. काय झालं, अजून नाराज आहेस तू? नाही, बोल ना. का काय असं का बोलतोयस? नीट बोल ना. नाही, ते थोडं कामात होतो ना, बिझी होतो म्हणून. बोल बोल. आय नो तू कामात आहेस, पण मलाही कंटाळा आलाय ना घरी बसून. आय मिस यू. शनाया, तुला तर मी सांगितलं होतं ऑफिस जॉईन कर, पण तू तर निग्लेक्टच केलंस मला. गॅरी, प्रॉमिस, मी उद्यापासून नक्की येते ऑफिसला. बट आय एम रिअली मिसिंग यू राईट नाव. आय मिस यू टू बच्चा. शनाया माझ्यावर इतकं प्रेम करते आणि मी तिच्यावर असा अविश्वास दाखवणं बरोबर नाही. हॅलो गॅरी, हा, बोल ना. तू घरी कधी येणार आहेस? प्लीज लवकर ये ना. आय एम रिअली मिसिंग यू अ लॉट. बघतो नाहीयेच, आपण बाहेर फिरायला जाऊ ना. चल नाहीये प्लीज ना. हा, बघतो ना, ट्राय करतो लवकर यायचा. नाही ना, नको. तू आत्ताच्या आत्ता निघून ये, आपण लगेच बाहेर जाऊया. प्लीज प्लीज प्लीज. अगं पण ऐक ना प्लीज. आहे ना, मी कधी म्हणते का तुला? कधीच नाही म्हणून. ये ना प्लीज एकदा. ओके, ठीक आहे, मी येतो लवकर. ओके ओके ठीक आहे, बाय. लव्ह यू. लव्ह यू.